बंधू, या ठिकाणी मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळेच उपस्थित आहेत. वास्तविक सर्व गोषवारा देत असताना, कारखाना आणि कारखान्याबद्दल बोलत असताना मला जरा असं जाणीव झाली की सत्यशील भाऊ थोडेसे डिस्टर्ब आहेत. त्यांना असं वाटतंय की माझ्या सभासदांनी मला समजून घ्यावं आणि समजून घेण्यासारखीच परिस्थिती आहे म्हणून समजून घ्यावं. कारण माणसामध्ये वयानेच सगळं काही येतं असं नाही. काहींना लवकर देखील समय सूचकता असते, जसं आमचा गणेश भाऊ कवडे आहे. कारण हे आजची स्टेज आहे, 21व्या शतकात आहोत. अगदी लहान मुलांना देखील खूप लवकर आपल्यापेक्षा जास्त कळतं असं कधी कधी वाटू लागतं. आणि आजचे शासनाचं असणारं धोरण आणि त्या धोरणानुसार निश्चितपणाने विघ्न कुठे आहे असा शोध घेतला तर होय उंचीवर आहे हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो. का वाटू नये? महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व कारखाने पहा आणि सहकारमधला कुठल्याही क्षेत्रात जा. शासनाचं असणारं धोरण, मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्या धोरणांना आजच्या काळाची गरज मोदींनी ओळखून दिलेलं वळण आहे. ते वळण आता तुम्ही विचार करा, डीबीटी आहे. डीबीटी आहे म्हणजे थेट पहिले रुपया आला तर समोरच्या व्यक्तीला 10 पैसे शेवटच्या त्या व्यक्तीपर्यंत, त्या असणाऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचत नव्हता. परंतु डीबीटीमुळे थेट रुपयाचा 15 रुपया त्याच्यापर्यंत पोहोचतो आहे. ही क्रांती नाही आहे का? आणि सर्व क्षेत्रात ते आलेलं आहे. या ठिकाणी कारखान्यामध्ये अनेक बदल घडत असताना महाराष्ट्रातले दुसरे कारखाने पाहिले आणि त्यांच्यावर असणारे कर्जाचे डोंगर पाहिले तर आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला अभिमान आहे. कारण आमचा विघ्नर कारखाना हा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना, शेठबाबांनी लावलेलं रोपटं वटवृक्ष झालं, सोपान चटणी आणि खऱ्या अर्थाने या जुन्नर आंबेगावमधील दिग्गजांनी साथ दिली. त्या सगळ्यांची नावं, मग नारायण शेठपासून सगळ्यांची नावं जेव्हा घेत होते त्यावेळेला मला असं वाटतंय की बाहेरून सुद्धा रामकृष्ण मोरेंसारखं आणि बोरकरांसारखं नेतृत्व या ठिकाणी आलं आणि बोरकरांसारख्या नेतृत्वाने हा कारखाना पुढे नेण्यासाठी प्रकाश शेठ, बरोबर ना, जी उंची, कारण आपल्याला कोणीतरी दिशा देणारं हवं होतं त्या काळामध्ये आणि ते आलं, त्यांनी केलं, उभं केलं आणि उभं केलं, ते टिकवलं, दाखवलं आणि तोच वसा आणि वासा आज सत्यशील भाऊ आपल्या डायरेक्टर बॉडीसोबत घेऊन चाललेले आहेत. आणि मग प्रत्येक गोष्ट विचाराने करायची, सगळ्यांच्या आदान प्रदान विचारांचं घेऊन करायची, ही भूमिका त्यांची राहिलेली आहे. आज आपण पाहतो आहे इथेनॉलची काय परिस्थिती आहे. आज नितीन गडकरीजी सांगतायत की एकीकडे ONGC CNGC आली, CNGC नंतर आता बॅटरीवर गाड्या चालायला लागल्या, आता म्हणतात ते फ्लाईंग बसेस आणणार. म्हणजे क्रांती किती होते. रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर आपण पाहतोय बुलेट ट्रेन आली. परंतु हे जेव्हा अडवलं जातं सरकारच्या माध्यमातून, चुकीचं धोरण होतं आणि मग त्याच्यावर चढणारा कर्जाचा बोजा कधी आपण पाहत नाही. पण शेतकऱ्यांना देताना खूप विचार करतो. का बरं शेतकऱ्यांना देताना इतका विचार करायला पाहिजे? सरकार कुणाचंही असो, सरकार कोणतंही असो, पण ते शेतकऱ्यांच्या हिताचंच असलं पाहिजे. जर शेतकरी नुसता शेतकरी राजा, माझा बळीराजा, तो बलिराजा आहे की बळीराजा, हा प्रश्न सतत सतावत असतो माझ्यासारख्या कार्यकर्तीला. मला वाटत असतं की धोरणं जी बनवली जातात त्याच्यावर देखील आधीच्या वक्त्याने सांगितलं की धोरणं करत असताना आपण का बरं निर्यात सुरू असताना निर्यात करू शकलो नाही, त्याच्यातल्या अडचणी देखील सांगितल्या. होय, आमचा शेतकरी तितका प्रगतशील जरी झाला आणि इथे सांगितलं चेअरमॅन साहेबांनी की हेक्टरी तो जे उत्पन्न आज काढतोय तो ऊसामध्येच मरत नाही, बाकी दुसऱ्या सगळ्या कुठलाही क्षेत्रातला कुठलाही माल त्याने केला तर त्याला शाश्वती नाही. परंतु एकमेव ऊस पीक आहे आणि ते देखील आता इतकं वाढलं आहे की दुसरीकडे नाही झालं की विघ्नरला तर घेणंच आहे आणि विघ्नर कधी टाळत नाही. फक्त त्यांनी सांगितलेल्या सुरूची आणि ज्या सगळ्या खोडवा, ज्या ज्या जाती आहेत, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे त्याचं नियोजन पाहिजे. टाकताना दुसरीकडे पहिलं टाकायचं, नाव दुसरीकडे नोंदवायचं आणि मग नाही होत असं पाहिलं की मग इकडे ओरड करायची. हाही आपल्यामधला भाग जरा आपण विचार केला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी FRPच्या बाबतीत बोललं, FRP ऊसावर आहे पण साखरेवर नाही आणि म्हणून FRPने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही असं नाही.
कारखान्यांना जेव्हा तो फायदा होतो कारखाना द्यायला तत्पर असतं, परंतु त्याचबरोबर तो साखरेवर देखील लागू झाला आणि साखरेवर लागू झाल्यानंतर साखरेला जर चांगला बाजार, जसं सत्यशील भाऊ म्हणाले की 40-45चा बाजार झाला आणि एका दिवसात ओरड झाली. शहरी भागांमध्ये ही ओरड होणं स्वाभाविक आहे. दुधाला बाजार वाढले नाही, वाढले का? 7 रुपयापर्यंत उच्चांकी बाजार वाढले. आधी वाढत नव्हते, आता वाढले. आपण त्याच्याबद्दल कधी बोलत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीतलं धोरण देखील त्याच पद्धतीचं आहे. कारण आपल्याच बाजार कमिट्या, आपल्याच बाजार समित्या कुठेतरी साठालोटा करतात, कुठेतरी नको त्या असणाऱ्या नाफेड सारख्या यांच्याशी हात मिळवणी करतात आणि मग आपल्या शेतकऱ्याला आपण अडचणीत आणतो. होय, अडचणीत आणतो आणि अडचणीत आणून ज्या भावात शेतकऱ्याला अपेक्षा असते त्या पूर्ण होत नाही. या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आणि प्रवृत्तीला विरोध असल्यामुळे कुणालाही वाटतं की हा आमच्याशी संघर्ष आहे का? तुमच्याशी नाही आहे. मग ती मार्केट कमिटी असो, कारखाना असो, या ठिकाणी कुठलीही संस्था असो किंवा तालुका असो, मी प्रत्येक ठिकाणी आवाज जो उठवते तो माझ्या सर्वसामान्य केंद्रबिंदू असलेल्या शेवटच्या टप्प्यातल्या व्यक्तीसाठी. त्याला जे मिळालं पाहिजे ते त्याचा हक्क आहे, अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी जे मला करावं लागेल, मला कोणी चांगलं म्हणावं याच्यासाठी अजिबात नाही. परंतु ज्या ज्या संस्था आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये शेठबाबांनी ही उभी केलेली संस्था, जी खऱ्या अर्थाने आजपर्यंत कोणालाही जमलं नाही त्याचं कार्य त्यांनी केलं. होय, शिवाजीराव काळ्यांनी देखील बाजार समिती सुरू केली आणि त्याच्यामध्ये देखील शेठबाबांचं तितकंच योगदान आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु ते शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्त विचार करणारं असावं, जास्त विचार करणारं असावं. आमटीत मीठ इतकं सगळं आम्ही सहन करू शकतो, पण मिठाचीच आमटी झाली तर मग कसं काही सहन करणार? या ठिकाणी वास्तविक पाहता ही धोरणं आपण सर्वांनी आपण बोलतो. आपण मला कधी कधी असं वाटतं की इकडे बसलेत ना, याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त चाणक्षपणा आहे, तुमच्यामध्ये सुधारणता आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर चर्चा करत असता, प्रत्येक गोष्टीचा किस काढत असता, पण ते प्रकटपणे या ठिकाणी येऊन मांडण्याची संधी तुम्हाला मिळत नसते. पण ती मिळाली तर तुम्ही आम्हाला सुद्धा छेद देऊ शकता, कारण तुम्हाला ठाऊक आहे की काय केल्याने काय चांगलं होऊ शकतं ही मांडण्याची क्षमता तुमची आहे. पण ऐकून घेणाऱ्यांनी ती पुढे चालवली पाहिजे. आज या ठिकाणी जर साखरेला बाजार व्यवस्थित मिळत नसेल आणि आपल्याला अडचणीत येत असेल तर कारखाना तत्पर आहे की इथेनॉल देखील तो साखरेपासून इथेनॉलची देखील गळा करू शकतो आणि त्याच्यामध्ये उच्चांकी भाव देऊ शकतो. कारण काही ना काही पर्याय तर शोधला पाहिजे. या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते. वीज निर्मितीच्या धोरणावर जो आता आलेला शासनाचा तो बडगा आहे तो मला देखील मान्य नाही आहे की शेतकऱ्यांकडनं वीज बिलं का घ्यावी. मी तुम्हाला या 4 महिन्यातली 2 उदाहरणं सांगते की 4 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक केस अशी आली की खरोखरच तुम्हाला जेव्हा 45 लाख रुपये तुमच्यावर दंड आकारला जातो, तुम्हाला चोरी पकडली जाते, तुमच्या वीज चोरीची, ही सर्वसामान्याची नसते. आता 3 दिवसापूर्वी सुद्धा एका व्यक्तीला 68 लक्ष रुपये चोरी पकडली गेली. त्याचं बिल झालं, कारण ते 5 पट असतं. जसं तुमची ती वाळू रे माती काय असेल ते त्या पद्धतीने मुरमबिरम अशा पद्धतीने. आणि मग त्यावेळेला अशी लोक धाडस करतात जी लोक त्या तत्पर टॉपची आहेत, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. कधीतरी पकडला तर चोर, नाही तर तो काहींचा साव. मला याला माझा विरोध आहे. माझं म्हणणं, माझा सर्वसामान्य शेतकरी कधी चोरी नाही करू शकत. त्याला ते जमत. त्याने आकडी टाकली तर लाईट कधी डीपी जळाली आणि पाणी प्यायला पाहिजे तर त्याने जर आकडी टाकली तरी त्याला भीती वाटत असते की कुठून येईल, कुठून मला अधिकारी पकडेल, माझ्यावर दंड आकारेल, माझ्यावर केस दाखल करेल. हा सर्वसामान्य माणूस विचार करत असतो, परंतु मोठी भ्यांड ही विचार करत नाही. आणि म्हणून त्यांच्या चोऱ्या पहिल्या पकडा. ज्या चोऱ्या आता सध्या आम्ही तर सतत चालू केलेल्या आहे की वेळ प्रसंगी आपल्याला सांगावं लागलं तरी चालेल, कोणाला काय वाटायचं ते वाटू दे, पण हे चोर पहिले पकडा की जे वर्षानुवर्ष 50-50 वर्ष कधी बिल भरत नाही, कशा पद्धतीने ते वापर करतात, चोऱ्या करतात आणि त्यांच्याकडे डोळे झाक करण्याची प्रवृत्ती प्रशासनाची आहे. म्हणून प्रशासनाचा राग येतो, म्हणून प्रशासनाला आम्ही धारेवर धरतो. नाही तर आमचं आणि त्यांचं काय बांधायला अजिबात नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना आपला कारखाना म्हणून जेव्हा विघ्नाकडे पाहतो आणि हा माझा कारखाना, हा मला चालवायचा आहे, टिकवायचा आहे, वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे, तर निश्चितपणाने धोरणांमध्ये काही बदल करावे लागत असतील तर केंद्र सरकारमध्ये जरी सत्ता असेल तर त्या ठिकाणी देखील येणाऱ्या 8-10 दिवसात पालकमंत्री जुन्नर तालुक्यात येत आहेत. निश्चितपणाने चंद्रकांत दादांना मी सांगू इच्छित आणि सत्यशील भाऊशी बोलू इच्छित की
राजकारणावर बोलायचा हा दिवस नाही, कारण मग सगळं राजकारणच होईल. परंतु मी हे एवढं नक्की सांगेन की अडचण आली की ताई तुमच्यासाठी उभी आहे. या ठिकाणी दादा आले तर निश्चितपणाने दादांना मी सांगू इच्छेन की आपण पालकमंत्री या नात्याने पुणे जिल्ह्यातली परिस्थिती आणि आमच्या विघ्नाची परिस्थिती, ही परिस्थिती केंद्रामध्ये अमित शहापर्यंत पोहोचवण्यासाठी अमितजींपर्यंत कशी पोहोचेल आणि त्यांच्याशी आपल्याला काय कसा संवाद साधता येईल की जेणेकरून जसं कांद्यासाठी देखील आम्ही दिल्लीपर्यंत दरवाजे खटखटवले आणि त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने या ठिकाणी कारखान्यावर कुठल्याही पद्धतीची आपत्ती आली तर ती सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ठिकाणी आपण अनेक विचार करतो आहोत की हा मार्ग बंद झाला तर हा मार्ग सुरू केला पाहिजे आणि हे धोरण हे फक्त इथेच असू शकतं, विघ्नहरमध्येच असू शकतं, कारण इथे असणाऱ्या संचालकांमध्ये आणि चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यामध्ये आणि त्यांना असणाऱ्या सल्लागारांमध्ये एक मत, एक विचार, एक धारा आहे आणि जेव्हा एक धाराने विचाराने मत होतं आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो आणि म्हणून सभासदांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोनस देखील मिळणार आहे आणि आपली राहिलेले जी FRPचे पैसे आहेत ते देखील आपल्याला मिळणार आहे असं सत्यशील भाऊंनी सांगितलं. मला आनंद आहे की तुमच्या सर्वांमध्ये जो आनंद पाहायला मिळाला तो आजच्या दसऱ्याच्या दिवसाचं तुमच्यासाठी पर्वणी सभासदांसाठी आहे आणि ही सभासदांसाठी असणारी पर्वणी कशी येणाऱ्या काळामध्ये वाढेल याकडे आमचं लक्ष राहणार आहे. परंतु विघ्नहर साखर कारखाना हा ज्या जोमाने, ज्या डौलाने, ज्या अभिमानाने, स्वाभिमानाने आपण कुठेही गेलो तर आम्ही मोठ्या दिमागात सांगतो, कारण आम्हाला माहिती कशा करणार आतमध्ये जे काही घडतं त्याच्याबद्दल जेव्हा संचालक आपल्या आतमध्ये असतात तेव्हा ते माहिती देत असतात की काय चांगलं घडतंय, काय योग्य आहे. मग आम्ही कधीतरी विचारतो की संतोष नाना नेमकं काय चाललंय तिथे, आम्हाला कळेल का, काय चूक आणि काय बरोबर याची खाता जमा होते आणि जेव्हा संचालक मंडळ त्या पात्रतेचं असेल तर निश्चितपणाने खाता जमा व्हायला वेळ लागत नाही, न्याय मिळायला वेळ लागत नाही आणि समोरच्याचे कान भरायचे बंद होतात आणि चांगला कारभार सुरू होतो. म्हणून आधीच्या वक्त्याने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. जर हे आपलं जनतेचं आहे तर जनतेसाठीच असलं पाहिजे आणि जनतेच्या विचाराने चाललं पाहिजे. पण जेव्हा ते होते तेव्हा त्यांना ते सुचलं नाही. आज सुचलं, चला देर आहे, दुरुस्त आहे. बघूया आपण येणाऱ्या काळामध्ये किती समजून घेतात आणि किती सगळ्यांना सलोख्याने आणि एकामताने साथ देतात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा दसऱ्याचा खरंच शुभमुहूर्त आहे. आपण 9 रात्रीचे 9 दिवस जागरण केलेलं आहे आणि त्यामुळे आलेलं मागील 2 वर्ष कोविड काळाचं संकट आपण त्या ठिकाणी विघ्नहर्त्याने आपल्यावरून काढून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी गणराया आले, गणरायाचं आगमन झालं, नवीन पर्वाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आता दुर्गेचा अवतार आणि या ठिकाणी अंबालिका आपण सगळ्या जेवढ्या देवाघेवांचं नावं घेऊ तेवढं आपण 9 दिवस उपास तपास केलेले आहेत आणि चांगलं कर्म आपल्या नशिबी प्रत्येक भाविकाच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, श्वास भरभराट नांदो, आरोग्य सदैव नांदो अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करते. राजकारणावर बोलायची वेळ येईल तेव्हा बोलू, आज नाही. या ठिकाणी निश्चितपणाने आजच्या शुभेच्छा या कारखान्यासाठी आणि कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी देत असताना माझ्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसकट आणि भारतीय जनता पार्टी पक्ष याच्या वतीने देखील राज्य सरकारमध्ये युतीमध्ये आहोत, परंतु युतीमध्ये सुद्धा कधी गरज पडली तर संजय सेठ आपण सांगायचं, अहो तुम्ही नुसता आदेश करायचा आणि आम्ही ते करायचं. आम्ही कधी असं म्हटलं का संजय सेठ? कुठलंही तुम्ही महाराष्ट्रातून सांगा नाही तर दिल्लीतलं सांगा, तुम्ही सांगाल तिथे सत्यशील भाऊला तुम्हाला बसव, नाही बसवलं तर मग गावड्याची पोट आहे.